तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यावल तालुक्यात येणाऱ्या सांजुरी येथील 24 बटालियन सीमा सुरक्षा बलामध्ये कार्यरत स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर पाटील हे शहीद झाल्यानंतर त्यांच्या आईला माहे डिसेंबर 2015 पासून पेन्शन मिळत नव्हती। त्याबाबत त्यांनी वरिष्ठ कार्यालयात वारंवार चक्रा मारल्या, मात्र त्यांना यश आले नाही। याच्याबाबत सैनिक महेंद्र पाटील यांनी सहकार्य केल्यानंतर तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीरमातेला पेन्शन सुरू झाली आहे। याबद्दल शहीद जवानाची आई आशाबाई यशवंत पाटील यांनी त्या समय सीमा सुरक्षा बलाचे उच्च मुख्यालयासह धुळे न्यायालयात आवेदन दिले होते, परंतु अशिक्षित व हलाखीच्या परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थितीमुळे सदर वीरमाता यासाठी पाठपुरावा करू शकली नाही। परंतु शहीद सैनिक अनिल पाटील यांचे बटालियनमध्ये त्यांच्यासोबत असलेले मुख्य आरक्षक प्रकाश पाटील यांनी ही सर्व माहिती विरावली येथील सीमा सुरक्षा बलामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक लिपिक महेंद्र पुंडलिक पाटील यांना दिली। ही माहिती मिळताच विरावली येथे राहणारे सैनिक महेंद्र पाटील यांनी तात्काळ धुळे येथे जाऊन सर्व कागदपत्रे जमा केली आणि याही वीर मातेला मदतीचा हात पुढे केला आणि या कामात त्यांना धुळे जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ वकील किरण कुमावत यांनीही मदत केली। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। धुळे जिल्हे 1/11/2012 मध्ये माझा मुलाला गोळी लागली, शहीद झाला। थोडा दिवस पेन्शन चालू झाली, लगेच बंद पडली ते मला मदत कोणी दिली नाही। माझी नाजूक परिस्थिती आहे। मी रोज हातमजुरी काम करते। माझा लहान मुलगा होता, तो पण मजुरी काम करत, पण मला कोणी मदत दिली नाही। ते मला किरण कुमार वकील भेटला, काही महेंद्र पाटील भेटले, काही प्रकाश पाटील, बनदास मगर यांनी मला मदत दिली। ते माझी पेन्शन आता चालू झाली। यांनी मला सर्वांनी मदत केली, मी खूप आभारी आहे। धन्यवाद।